या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अनुष्का मुद्दाम अहिल्यासमोर आदित्यची बाजू घेत म्हणत असते की मॅम, खरं तर आदित्य मला म्हणाला होता की आपण जंगलात जाऊयात, मात्र मला खूप कंटाळा आला होता म्हणून मीच त्याला नकार दिला. हा सगळा माझा फॉल्ट आहे, तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका. आणि अनुष्काचं हे बोलणं ऐकून आदित्य म्हणतो की अनुष्का प्लीज, माझ्यासाठी तू खोटं बोलू नको. आणि मग तो अहिल्याच्या समोर जात तिला सांगतो की आई, खरं तर चूक माझी आहे, कारण मला जंगलात जायचं होतं. आणि मग त्यानंतर तो घडलेला सगळा प्रकार अहिल्याला सांगत म्हणतो की अनुष्काला शॉपिंगला जायचं होतं, मात्र मी तिला मुद्दाम नकार दिला. आणि जेव्हा ती एकटी शॉपिंगला गेली तेव्हा मी लगेच जंगलात गेलो. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून अहिल्या अनुष्काकडे जाते आणि हसून तिला म्हणते की अनुष्का, तर तुमचं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे आणि लगेच तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची बाजू घेतेस का? आणि ते ऐकून अनुष्का हसून म्हणते, पण मॅम, खरंच या सगळ्यात आदित्यची काही चुकी नाही आहे. आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मी तुमच्या मुलाला सुखरूप इथे परत घेऊन येईल. मग बघा, मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं आहे. आता तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका. आणि त्यावर अहिल्या हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर अनुष्काला अहिल्यासोबत काहीतरी बोलायचे असते, त्यामुळे त्या दोघीजणी बाहेर जातात. तर दुसरीकडे मारुती पारूला विचारत असतो की पारू, सांग मी कोण आहे तुझा? त्यावर पारू हसून म्हणते की बा, हा काय प्रश्न आहे? तर मारुती म्हणत असतो की जेवढं विचारले तेवढं सांग. त्यामुळे पारू म्हणते की तू माझा बा आहे. तर मारुती तिला विचारतो की मी या किर्लोस्करांच्या घरात काय काम करतो? तर पारू सांगते की तू किर्लोस्करांकडे ड्रायव्हर आहे. आणि त्यावर मारुती म्हणतो की मग पारू, एवढं तर तुला कळतं ना, मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे की आपण नोकर आहोत आणि ते मालक आहेत. आपल्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि काही झालं तरी हा फरक कधीच कमी होणार नाही. मग तरीही तुला का गं कळत नाही? आणि त्यामुळे पारू खाली मान घालते. त्यानंतर मारुती तिला सांगतो की हे बघ, अहिल्या मॅडमने माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी आता तुला पूर्ण करायची आहे. त्यावर पारू विचारते, पण काय जबाबदारी आहे बा? आणि त्यावर मग मारुती त्याच्या गाडीमधून ते बॉक्स काढतो आणि पारूकडे देत म्हणतो की अहिल्या मॅडमची अशी इच्छा आहे की हे बॉक्स तू मंदिरात घेऊन जावं. त्यावर पारू विचारत असते की बा, यात नेमकं काय आहे? तर मारुती म्हणतो की असं समज, यात किर्लोस्करांचा आनंद आहे. आणि त्यावर पारू म्हणते की ठीक आहे. आणि मग ती आनंदानेच ते बॉक्स घेऊन मंदिराकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे अनुष्का अहिल्याला म्हणत असते की अहिल्या मॅम, मला तुमच्यासोबत आदित्य आणि पारूविषयीच बोलायचं होतं. खरं तर ना, पारूने आदित्यची खूप काळजी घेतली. तिने आदित्यला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. जर एखाद्या अनोळखी माणसाने तिला बघितलं असतं ना, तर त्याला असंच वाटलं असतं की तीच आदित्यची बायको आहे. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून अहिल्या तर खूप चिडते. मात्र अनुष्का हसून म्हणत असते की खरंच मॅम, अशी मैत्रीण मिळायला ना भाग्य लागतं. आणि मग ती अहिल्याला असंही सांगते की पारूने खरंच खूप काही केलं आहे आपल्यासाठी, आपण तिच्यासाठी काहीतरी छान गिफ्ट घेऊयात. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून अहिल्या मनाशी म्हणते की ही अनुष्का खरंच किती साधी मुलगी आहे. इतकं सगळं घडलं पण हिने हिचा आदित्यवरचा विश्वास थोडासुद्धा हलू दिला नाही. खरंच खूप गुणाची आहे अनुष्का. आणि मग ती अनुष्काला सांगते की पारूला तर आपण काहीतरी गिफ्ट देऊयातच, पण आज मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ऑर्गनाईज केलं आहे, चल पटकन मंदिरात. आणि ते ऐकून अनुष्का खुश होते आणि लगेच मंदिरात जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे पारू तो बॉक्स घेऊन मंदिराकडे चाललेली असते, पण तितक्यात तिला सावित्री भेटते. पारू आनंदानेच तिच्याकडे जाते आणि तिला सांगू लागते की सावित्री आत्या, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही तिकडे काय काय मजा केली ते? खरं तर आम्ही जेव्हा जंगलात गेलो होतो ना, तेव्हा मला खूप मजा आली. आदित्य सरांना तर मी खूप त्रास दिला. मला तर असं वाटत होतं की इकडे परत यावंच नाही, तिथेच त्यांच्यासोबत राहावं, पण शेवटी इथे काम असल्यामुळे यावं लागलं. पण त्यावर सावित्री काहीच उत्तर देत नाही. ती पारूला म्हणते की पारू, हा बॉक्स तू माझ्याकडे दे आणि तू घरी निघून जा. पण पारू म्हणत असते की नाही सावित्री आत्या, देवी आईंची अशी इच्छा आहे की हा बॉक्स मी स्वतः मंदिरात घेऊन जावा आणि त्यांना द्यावा, त्यामुळे मीच हा बॉक्स मंदिरात घेऊन जाणार. मात्र सावित्री म्हणत असते की पारू बाळा, तू खूप साधी भोळी आहे, तुला माहीत नाही या बॉक्समध्ये काय आहे ते. मात्र पारू ऐकायला तयार नसते. सावित्री तिला समजावते की जेव्हा तुला कळेल ना या बॉक्समध्ये काय आहे, तेव्हा तुला खूप वाईट वाटेल. मात्र पारू म्हणते की मग आता मला ते जाणून घ्यायचंच नाही, पण देवी आईंची जी इच्छा आहे ना ती मी पूर्ण करणारच. आणि मग ती तो बॉक्स
बॉक्स घेऊन मंदिराकडे जाण्यासाठी निघते तर सावित्री देवाकडे प्रार्थना करत असते की पारूला हे सगळं सहन करण्याची शक्ती दे. दुसरीकडे दामिनी आदित्यला सांगत असते की आज तुझ्यासाठी इथे एक सरप्राईज आहे, त्यामुळे आदित्य तिला काय आहे ते विचारू लागतो, पण दामिनी त्याला काही सांगत नाही. मग आदित्य प्रियाला विचारतो, पण कोणीही त्याला काही सांगत नाही. तर आदित्य म्हणत असतो की प्लीज कोणीतरी सांगा मला नेमकं काय चाललं आहे इथे. त्यावर प्रिया म्हणते की थांबा आदित्य दादा, मी अहिल्या मॅडमलाच बोलावून आणते. आणि मग ती लगेच बाहेर पडते. तर अहिल्या अजूनही बाहेरच उभी असते. ती मनाशी विचार करत असते की पारूने आजपर्यंत या घरासाठी खूप काही केलं आहे. मी तिच्यावर शंका घेऊन कोणती चूक तर करत नाही ना. तिच्यावर शंका घेणं म्हणजे एखाद्या निरागस मुलावर शंका घेण्यासारखं आहे. तर तितक्यात प्रिया त्या ठिकाणी तिला आतमध्ये बोलावते. तर अहिल्या मनाशी म्हणत असते की आदित्याचा जिथे प्रश्न येतो तिथे मला कोणत्याही शंकेला वाव द्यायचा नसतो, त्यामुळे माझ्या मनात जी शंका आहे तिचं आज समाधान करून घ्यावंच लागेल. पारूला ही परीक्षा द्यावीच लागेल. आणि मग त्या दोघीजणी मंदिरात जातात. मंदिरात आल्यानंतर आदित्य विचारत असतो की आई काय झालं, कशाचं सरप्राईज आहे. आणि तितक्यात पारू ते बॉक्स घेऊन त्या ठिकाणी येते. अहिल्या म्हणत असते की हे बघ आदित्य, पारू सरप्राईज घेऊन आलीच आहे. आणि मग त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की पारू ते बॉक्स उघड आणि त्यात जे काही असेल ते बाहेर काढ. त्यानंतर पारू ते बॉक्स उघडते आणि म्हणते की देवी आई यात तर एक लखोटा आहे. आणि त्यावर अहिल्या हसून म्हणते की हो, आता तो उघड आणि त्यात जे काही लिहिलं आहे ते वाच. आणि ते ऐकून सावित्री घाबरते. ती म्हणत असते की पारू खरंच खूप भोळी आहे. तर पारू तो लखोटा म्हणजेच ती पत्रिका उघडते आणि आदित्य अनुष्काच्या लग्नाची पत्रिका बघून तिला खूप वाईट वाटतं. मात्र ती मनाशी म्हणत असते की देवी आई, तुम्ही माझी अशी परीक्षा घ्याल मला वाटलं नव्हतं. मात्र मी सुद्धा तुमची पारू आहे. तुमच्या या परीक्षेत मी पास होणारच. तर अहिल्याला सुद्धा ती जे काही दामिनीला म्हटलेली असते ते आठवत असतं. आणि मग सगळेजण पारूकडेच बघू लागतात. तर पारू खूपच आनंदाने आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाची पत्रिका वाचायला सुरुवात करते. ती खूपच आनंदी असल्याचं नाटक करत असते. मोठ्याने सगळ्यांना ती पत्रिका वाचून दाखवते. त्यामुळे सगळेजण खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर अहिल्या तिला सांगते की जा पारू, आता जाऊन तू आराम कर. पण पारू नाटक करत म्हणत असते की देवी आई आता कशाचा आराम, आता आदित्य सरांचं आणि अनुष्का मॅडमचं लग्न आहे ना, मग आपण लग्नाच्या तयारीला सुरुवात करायला हवी. आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. मी लगेच घरी जाऊन काहीतरी गोडाधोडाचं बनवते. आणि पारूचं ते बोलणं ऐकून अहिल्या खुश होते. तिला असं वाटतं की पारूला आदित्य आवडत नाही आणि म्हणूनच तेवढी आनंदात आहे. आणि मग पारू खाली मान घालूनच ते बॉक्स सावित्रीला देते आणि पटकन तेथून बाहेर पडते. त्यानंतर मात्र अहिल्या दामिनीकडे जाते आणि म्हणते की बघितलं ना दामिनी, पारूने ती पत्रिका आनंदाने वाचली. नाहीतर तू तिच्यावर संशय घेऊन तिचं तोंड काळं करायला निघाली होती, पण आता तुला तुझं तोंड काळं करायला पाहिजे. आणि ते ऐकून दामिनी घाबरते. ती म्हणत असते की वहिनी, पण मी काही केलं आहे. मात्र अहिल्या तिचं काही ऐकत नाही आणि ती सावित्रीला काळा रंग आणायला सांगते. ती दामिनीला म्हणते की दामिनी, तू स्वतःच्या हाताने तोंड काळं करून घे. मात्र दामिनी फक्त तोंडाला एक टिपका लावते. त्यामुळे अहिल्या सावित्रीलाच दामिनीचं तोंड काळं करायला सांगते. त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. प्रीतम आणि प्रिया मात्र हसत असतात. आणि मग अहिल्या सगळ्यांना म्हणते की पुढचे 8 दिवस दामिनीचं तोंड असंच काळं राहील. आणि मग ते सगळेजण त्या मंदिरातून बाहेर पडतात. दामिनी मात्र खूप जास्त चिडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.